चला गाईज आम्ही आता चाललो यात्रेला. आम्ही 4 जणी चाललोय हळूहळू रस्त्याला. चाललोय आम्ही आता शॉर्टकटनी. त्या साईडला यात्रा दिसत नाही, लांब आहे थोडी. आता आम्ही शॉर्टकटने चाललोय. पोचलो का दाखवूच तुम्हाला. एवढ्या चिखलातून जायला लागतंय गाईज आम्हाला. कोण मी का किती गर्दी आहे बघा. चालता पण येत नव्हतं मागच्या वर्षी, एवढं चिखल होतं. त्याच्या मागच्या वर्षी पण चिखल होता. आपण तेव्हा सकाळी आलेले. हा नाही, सकाळी पण आलेलो आणि मग संध्याकाळी पण आलेलो. बॅग बघायचं काम चाललंय इकडं. आता इकडं आले बघायला. फुल गर्दी आहे गाईज. बघ ना पापी ते छोट्याले ठीक आहे पॉकेटच आहेत ना. कुटीला कानातले बघतोय आम्ही आता. ते 20ला भेटतच नाही, 10लाच भेटतं मार्केटमध्ये. पण येडच काढत होता तो. काहीच आम्ही आता चाललोय पाण्यात बसायला. तिकडं अविनाश आमची वाट बघतोय, आम्हाला बसवण्यासाठी थांबलाय तो. इकडं असेच खेळणे वगैरे काय काय आहे. आता तुम्हाला एवढ्या गर्दीत आवाज नाही येणार माझा, बघून घ्या फक्त. ही दरवर्षी यात्रा भरते नागपंचमीची. मस्त छान छान खेळणी, ज्वेलरी सगळे. बसायला त्या बसल्यात तिकडं.
फेमस पाववडा खातो जवळ आम्ही आता काहीच मम्मीन त्या बाहेरच उभे आहेत. काहीच झालेली आहे यात्रा बघून आलोय आम्ही आता चाललोय घरी पाववडे खाऊन. आता मेन रोडने चालले. मगाशी आम्ही शॉर्टकटने आलेलो तिथून सुरू झालेली ना इकडं संपली मग ती ह्या रस्त्याने निघलो आम्ही. आता चाललोय. चलो आज नागपंचमी म्हणून आम्ही नागपंचमी घ्यायला आलेलो. आता राख्या बघतो इथं आमच्या घराच्या साईडलाच आहे. आम्ही तिथल्या दुकानात बघतोय. मस्त आहेत राख्या सुंदर एकदम. चला गाईज आम्ही घरी आलो. आता जेवण बनवतो. आईने दुपारीच डाळ शिजून ठेवलेली पुरणपोळ्यांची. पुरण पण काय बोलतात त्याला काय येतो चाळून ना पुरण पण चाळून गेलेलो म्हणजे आईने चाळलेलं. आता वाटण्याची तयारी करते. हुशार ना त्याची म्हणून आई करतात आमच्या. इकडं सारणाची तयारी. इकडं दूध तापत ठेवलंय. आता इकडं वाटण बनवताय आई. आज आईच्या हातचा स्वयंपाक आहे. फक्त मी भात बनवणार आहे. भात कुरड्या पापड. हां चला तर आपण भात बनवू आईंचं वाटण होईपर्यंत. इकडं कुरड्या तळल्यात रेडी करून ठेवले सगळं सारण आणि ते. पापड्या पण तळून झाल्यात. आता सारण राहिलंय फक्त आणि पुरणपोळ्या. इकडे आता नैवेद्य झालं का पूजा करू आम्ही मग मांडू सर्व नैवेद्यांती. आमची बाप्पा. इकडं वाटण टाकलंय. आता आई गेले त्या साईडनी मावशीकडून मसाला आणायला त्यांचा. आता मी हलवते. आईने मसाला आणि ते काढून दिले. आई आता पुरणपोळ्यांसाठी पीठ भिजवतात. आपण बनवू आता सारण. तेल कमी पडलेलं काही समजून घ्या. आईने वरतून टाकलं. जायच्या पहिलेच आईने सगळी तयारी केलेली. पीठ पण चाळून ठेवलेलं. आता फक्त मळायचं आणि मग पुरणपोळ्या बनवायच्या. अजून भजे राहिले. चला आपण आता मसाले टाकून देऊ. मस्त परतून झालंय. वाटण सारण टाकू आता आपण. ना अजून आता पीठ मळून ठेवलंय आणि तिकडं सारण उकळत आहे. आता आपण त्या साईडनी गुड्डी काय करते बघून येऊ. आमची गुड्डी काय करते. आता चपात्या करून झाल्या. आता स्टडी करते. उद्या माझा पेपर आहे ना. उद्या आहे का पेपर. उद्या पेपर आहे आणि आता अभ्यासाला बसले ती. यात्रा फिरून आली. हां यात्रा फिरून आली आणि उद्याच्या पेपरचा अभ्यास. आत्ता किती वाजले. आत्ता चालू आहे तिचा अभ्यास. एवढ्या वेळात होईल का बघा अभ्यास. बघा दुपारपासून करते अभ्यास ती. अजून सुरू झाला नाही. केलं आणि 5 वाजता यात्रेला गेलो. 8 वाजता आलो आणि आता चपात्या केल्या आणि मज्जा केली. पाण्यात बसली. पोळ्या केल्या. आल्यावर बघू काय दिवे लावते. लास्टचे पेपर आहेत. आमच्या नीलूबाईचा आराम चाललाय.
व्लॉग आहे ब्लॉग वर टाकून म्हटलं ते. टाकल मी. पण बरं झाली बॅग काढून ठेवली. असं काही पण टाकू नको. सुट्टी घेतली त्यांनी आज, म्हणजे जाऊन आला बिचारा सकाळी. इकडं पुरणपोळ्या पण चालू झाल्यात आता आईंच्या आजच्या गव्हाच्या. बोला आई काहीतरी. गव्हाच्या पिठाच्या तेच ना, गव्हाच्या पिठाच्याच ना, ते गव्हाच्या तेच ते येतं ना. इकडं वाजता तरी आले आता. आता फक्त शेवटला कोथिंबीर टाकू आपण. मस्त गोल गोल. उद्या माझ्या मम्मी पप्पांना 2-3 द्यावं लागतील. उद्या आईंच्या मम्मी पप्पांना 2-3 द्याव्या लागतील. कोणाकडे द्याल पण. हां हां, असं पण बाबा गोळ्या द्यायच्या आहेत ना. उद्या मग ह्या त्यांच्या मम्मी पप्पांना पार्सल. दुसऱ्या बनवायला लागतील. दुसऱ्या म्हणजे जास्त सकाळी वेगळ्या बनवायला. हां हां. फिरून झालं तर यात्रेत जाऊन आले. पहिले स्वयंपाक बनवून जायला पाहिजे होता, म्हणजे दमावलं नसतं. आता आम्ही लय एवढ्या लांब चालत गेलो, चालत आलो. परत स्वयंपाक बनवायचा, म्हणजे आईनेच बनवला, मी फक्त भात बनवला. 3 वाजेपासूनच लागले काम. 3 वाजेपासून त्यांनीच सगळं केले पूर्णाचं. चला भेटू आता आपण जेवणावरच. मस्त 1 नंबर फुगली. या साईडने आता अविनाश शेट आलेत. मिक्सरमध्ये बारीक करायचं. ठेचा कसा बनवायचा, त्याचं अंडर रोलचं दुकान आहे ना, मग आता तो भुर्जी पण चालू करते, म्हणून मग ठेचा कसा बनवायचा आईला विचारायला आलाय. आई आमची जरा कसं शेफ आहे ना, मास्टर शेफ आहेत ना आई. माहिती घ्यायला आलोय मी. आईवर जास्त जीव आहे ना सगळ्यांचा. नाही का मग. सगळ्यांची लाडकी आई आहे. आई जास्त भांडत नाही ना कोणाला, म्हणून. एकदम बरोबर. डोकं लावायची सवय नाही. मी नाही डोक्याला लावत. जाऊ टाक. मागे झाले तरी पण. सारा सोबत चुरून खाईल. ते म्हणजे काय- दुधासोबत खायचं, दुधासोबत मस्त लागते. ते नॉर्मलच ते बनवायचं ठेचा. कसा. ठेचा आपण मिरची लसणाचा ना. नॉर्मलच ना. काय नाही, म्हणजे भाजून. द्यायचं जास्त फिरून, म्हणजे डायरेक्ट गरगड्यात पिस्ता पिस्ता नको व्हायला. आमच्या इथं तसं होतच नाही. आमच्या मिक्सर तसं नाही का गं? वाढून इकडं. हा? लसूण सोडून कर. हा. धुवायचं इकडं नाही वाटतं. काय धुवायला मिक्सर. तर का आमच्या इकडं पाणी नाही का. धुवू का मिरची. ओके चलेगा. थोडं फिरवायचं बघ. काहीच नाही टाकायचं त्याच्यात. 1-2 घरके मारायचे. ठीक आहे. ठेचायला लागतच काय. मारून बघ. आणि कोणती मिरची वापरतोय. ग्रीन. मधीच नाही हिरवी मिरची. ठीक आहे. ठेचा. कच्ची मिरची. मला वाटलं खारटी मिरचीचं. आलो मी. ठीक आहे. लसूण बिसून सोडतो. हां, झालंय आता सगळा स्वयंपाक, फक्त भजे राहिलेत. इकडे आता मी 4 चपात्या करते. आईंचं झालेत पुरणपोळ्या करून. अजून पुरण भरेल आहे. जाऊ दे. दुसरं टाक. आता आईंच्या झाल्यात पुरणपोळ्या. आता मी चपात्या बनवते 3च फक्त. चलो. आता मी पण पाया पडून घेते. आईन ते पण पाया पडून गेले. तर असा होता आजचा दिवस माझा. काही कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा, आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.